रूप बहदारो जनी रूप बहदारो जनी रूप बहदारो जनी रूप बहदारो जनी सुख धारे सजनी सुख धारे सजनी माधव
विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनेता विश्वाचा जनेता विश्वाचा जनेता विश्वाचा जनेता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे पांडुरंगा गर्व प्रथमा पांडुरंगा गर्व प्रथमा हरी चरणा तरुण तुलसी माला गंधरम कुंजनेत्रम सुजलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरालयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यानमुदं गुरुर्मूर्ती पूजामुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुर्पदं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेचितं चम्बितं पुण्यं करादिसितं त्वं समाधिस्तवर्त्यं नमामि गंगागिरियोगिराजम् शिवचिः शीलः समदक्षः सपतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दैकम् सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज शिंगीकर वरखेळ आश्रम त्यांची असणारी तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने गीता पारायण आणि त्रिदिनी सोहळा सहकारी शिंगी पिंपरी वरखेळ नरहरी रांजणगाव आणि पंचक्रोशी गीता पारायण झालेला आहे आणि 3 दिवस उत्सव 3 दिवस 2 दिवस कीर्तनाचा तिसरा दिवस आहे आणि श्री कृष्ण आश्रम वरखेळ फाटा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पासून सप्ताह या ठिकाणी होत होता आणि 2 वर्ष कोरोनामुळे बंद राहिला ना. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सप्ताह, काही ठिकाणी आपल्या इथं नृसिंह जयंतीचं सुद्धा 1 वर्ष करतात आणि गेल्या वर्षी केला होता आपण. मागं पुढं होतं करायचं किंवा नाही करायचं, परंतु आम्ही सांगितलं की या थोडाफार काही थोडक्या स्वरूपामध्ये आपण कार्यक्रम करू. तर गेल्या वर्षी नृसिंह जयंतीचा आणि केला आपण कार्यक्रम, परंतु 2 वर्ष या कोरोना महामारीत फार वाईट गेले. एवढा मोठा आपला सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह 173 आणि 174 दोन्ही सप्ताह आपल्याला भेटात करावं लागले आणि छोट्या स्वरूपामध्ये करावं लागले, कारण सरकारचं बंधन त्याला खूप होतं, प्रतिबंध खूप होते. 2 वर्षापूर्वी 173 सप्ताह तर अगदी आपण 60 लोकांमध्ये केला. एका प्राण्यामध्ये फक्त 15 टाळकरी आपले विद्यार्थी आणि महाराज मंडळीच होते फक्त. या 174 सप्ताहामध्ये आपण एका गावातून 2 टाळकरी बोलवले होते. 1000-1200 टाळकऱ्यांमध्ये आपण सप्ताह पार काढला. ज्या सप्ताहाला 10,000 टाळकरी असतात तो आपण 1000 मध्ये पार पाडला, म्हणजे 10% लोक त्या ठिकाणी फक्त भजनी होते, बाकीच्या लोकांना तर प्रवेशही नव्हता. 1000-1200 भजन्यांमध्ये आपण यावर्षी 174 सप्ताह पार पाडला कोरोना महामारीच्या संकटामुळे. 2 वर्ष हाही कार्यक्रम कोरोनामुळे झाला नाही. तर वरखेड फाटा श्रीकृष्ण आश्रम नारायणगिरी महाराजांपासून महाराजांच्या काळात ही सप्ताह या ठिकाणी होत होता. तर कार्यक्रम या निमित्ताने परमार्थाही चालू ठेवला पाहिजे.
निमित्त कुठले असो, कुठल्या तरी निमित्ताने भगवंताचं चिंतन घडतं आणि घडावं. प्रपंचामध्ये चिंतन नाही, प्रपंचात चिंताच आहे. इथून उठून घरी गेला की चिंता झाली सुरू. चिंतन हे परमार्थात घडतं. संसारामध्ये चिंताच आहे. बघा, चिता आणि चिंता. चिता माणसाला एकदाच जाळती, चिंता माणसाला क्षणक्षणाला जाळती. चिंता ही कितीतरी वेळा जाळतच राहते, सतत जाणारी चिंता असते. म्हणून चितेपेक्षाही चिंता भयंकर असते. तर अशा प्रकारे परमार्थामध्ये आपण चिंतामुक्त होतो. तेवढा वेळ का होईना आपण वाम मार्गापासून वाचतो ना. इथं येऊन बसला, कमीत कमी इथं भगवंताचे 2 अक्षर आपल्याला शब्द ऐकायला मिळतील. एरवी जर मनुष्य बसला तर एरवी काहीतरी एकमेकाबद्दल काहीतरी बोलत बसतो, कुटाळक्या करीत बसतो. म्हणजे ते पाप होतं. त्या पाप कर्मापासून आपण वाचतो. कदाचित पुण्य घडेल ना घडेल, पुण्य तर घडतं, पण नाही घडलं तरी कमीत कमी पापापासून आपण वाचतो. आणि म्हणून जीवनामध्ये परमार्थ कुठल्या तरी निमित्ताने घडावा. निमित्त कुठले असू शकतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामभाऊ महाराज यांचं असणारं तृतीय पुण्यस्मरण, त्या निमित्ताने असणारा योग इथं उपस्थित सर्व मान्यवर, भजनी मंडळ, गायक, वादक, भजनी मंडळ, परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळाला धन्यवाद. प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे या ठिकाणी उपस्थित रामनाथ तात्या वाघ. हा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यांची तळमळ होती. 4-5 गावची लोकांना ते घेऊन आलेत. मी रामनाथ तात्यांना धन्यवाद देईन. आमचे बबनराव पाटील मस्के आहेत, भाऊसाहेब पाटील बाराते आहेत, आमचे मधुअण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जे बद्रीनाथ पाटील बाराते आहेत, कोळू पाटील मस्के आहेत, आणि सर्वच आहेत. सर्व मान्यवर, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, भाविक मंडळ. तर अशा प्रकारे दिनत्रय सोहळा, त्रिदिनी सोहळा या ठिकाणी होत आहे. आज पुण्यस्मरण आहे, तृतीय पुण्यस्मरण. परंतु या ठिकाणी दहंडी टांगली आहे. आज मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त असल्यामुळं 4-2 ठिकाणी आम्हाला मूर्ती प्राण प्रतिष्ठा होते. एक मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती जवळक्याला. तालुका कोपरगाव येतो का? कोपरगाव का संगमनेर? हा. तर तिथे त्यांच्या होत्या 11 मूर्त्या. आम्हाला म्हटलं प्राण प्रतिष्ठा आहे. ब्राह्मणाला म्हटलं हे किती होणे? 11 मूर्ती आहेत. एवढ्या 11 मूर्त्यांचे प्रत्येकानं म्हटलं काही करून घ्यायच म्हणत म्हणून त्यांनी गावकऱ्यांची इच्छा आहे. आणि कळस त्यांनी क्रेन आणून ठेवलं. कळस मला जावं लागलं मी कळस बसवायला. तर जवळजवळ मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं कीर्तन तर राहिलं बाजूला, पण पूजेमध्ये आणि ते कळस बसवण्यामध्येच 2 तास त्या ठिकाणी गेले. आज प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. तर असं या ठिकाणी हा वरखेड फाटा इथं प्रत्येक वर्षी सप्ताह होत असे. याही वर्षी आपण केलाय. 2 वर्ष आपण करू शकला नाही. तर एकच वर्ष, 1 वर्ष झालं नाही. बरं. तुम्ही इथं मंदिर करणार, त्याचं काय झालं? आपण आमदार कोण सभामंडळ घेऊ, जर तुम्ही मंदिर बांधलं तर काही अवघड नाही. जर मंदिर आपण बांधलं तर सभामंडप सांगते आमदारला की 10 पासून 1 लाख रुपये जर दिले तर सभामंडप होऊ शकतो. 4-5 गावांमुळे काही अवघड नाही येते, पण तुमचा इच्छेचा विषय आहे. म्हणजे आश्रमाला एक ऊर्जित अवस्था त्यामुळे राहील. दर्शनाच्या निमित्ताने का होईना लोक येऊ शकतात जर मंदिर वगैरे राहतात. नाही तर एकतर इथं कोणी राहायला तयार होत नाही, कारण हायवे रोडचे जवळ आलं. विद्यार्थ्यांना सांगितलं राहायचं, त्यांनी सगळ्या गाड्यांचा आवाजच येतो. त्यामुळं एक अडचण आहे. झालं मंदिर तर दर्शनाच्या माध्यमातून वर्दळ तर राहील. आश्रमाचं स्वरूप त्यामुळे टिकून राहू शकतं. विठ्ठल
ते विद्यार्थी राहायला हे गाड्यांच्या आवाजात बोलायला तयार नाही कधी. तुम्ही विचारून बघा विद्यार्थी राहत असेल तर. राहत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. व्यवस्था होईल पण काय बर 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 बघू आता काय बघा. विश्वाचा जनिता म्हणे यशोदे श्रीमाता सर्वक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत निष्काम निराळा गोपीला वेला ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. काय काल्याचा प्रसंग आहे पण निमित्त पुण्यस्मरणाचं आहे. हरिभक्त रामभाऊ महाराज भजनाच्या बाबतीमध्ये आणि अनेकांना अनेक भजनी मंडळ असतील त्यांना सर्वांना माहीत आहेत. दिंडीमध्ये असेल आपल्या फळावर असेल फळावर चांगले गायक ते होते, कीर्तनकार तर होतेच, परंतु दिंडीमध्ये सतत आणि टाळकऱ्यांना प्रोत्साहन देऊन भजन करीत असत. टाळकरी ढिलेवर पडायला लागले की त्यांचं प्रोत्साहन असायचं. भजनामध्ये ते कोणाला ढिले पडून देत नव्हते. आणि त्यांच्या एक मधुर गोड चाली होत्या जुन्या. आता नवीन पिढीमध्ये जुन्या चाली संपत चालल्यात ना. आजही थोड्याफार प्रमाणात करणं ठईच्या चाली आपल्या फळावर ऐकायला मिळतात. इतर फळावर विषय राहिला नाही. बऱ्याच ठिकाणी तर आणि सिनेमाच्या चालीवरच काही अभंग म्हटले जातात. पण सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या फळावर असणाऱ्या एक मधुर गोड चाली त्या अजूनही काही प्रमाणात का टिकून आहेत. परंतु जुन्या चाली आता म्हटल्या जात नाही, पण त्याच्यामध्ये माधुर्य होतो, गोडवा होता आणि त्याचा एक भाव निर्माण होतो. भजनातून भाव निर्माण व्हावा. भजनती ओंगळवाने नरका जाणे चुकेना. ओंगळवानं भजन नसावं, भजन प्रेमाने असावं. कारण परमात्म्याचं नामचिंतन हेच सर्वस्व आहे. हरेर नामैव 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 मम जीवनम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. निज धर्म हा जो घडा नाम उच्चारो गडगडा. निज धर्म हा जो घडा नाम उच्चारो गडगडा. निज धर्म हा तो गडा नाम उच्चारो गडगडा. निज धर्म हा तो गडा नाम उच्चारो गडगडा. निज धर्म हा तो गडा नाम उच्चारो गडगडा. सतत भगवंताचं सकळ धर्माचे कारण नाम स्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान
धर्माचे कारण नामस्मरण हरे कीर्तन. भगवंताचं चिंतन कुठल्या का निमित्ताने करावं, भजन करावं. सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली जी आपली परंपरा ही भजनाची परंपरा. हरी भजन हे ढवळली जग चुकविला लाग कलिकाळाचा. भक्तांनी संतांनी सर्व जगत सर्व विश्व हरी भजनाने ढवळून काढलंय. या हरिभजनामुळं कळी काळावर मात करण्याचं सामर्थ्य या भजनात येत आहे. ते भजन सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिलं, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी आपल्याला दिलं. म्हणून सप्ताहामध्ये, मोठ्या सप्ताहामध्ये काकडा भजन असेल किंवा कुठल्याही प्रकारचे आपले कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमामध्ये एक नेतृत्व करून आणि परमार्थ ज्यांनी केला हरिभक्त रामभाऊ महाराज वरखेडला या ठिकाणी राहत होते. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळापासून राहत होते. व्यक्तिगत कुठलेही मतभेद एखाद्या व्यक्तीचे असू शकतात, पण परमार्थ हा परमार्थ असतो. परमार्थ हा केंद्रबिंदू असतो. जसं एक केंद्रबिंदू आहे आणि किरण जसा केंद्रबिंदूच्या जवळ येतो तस दोन किरणाचं अंतर कमी होत जातं. अध्यात्म हे केंद्रबिंदू आहे, परमार्थ हा केंद्रबिंदू आहे. आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांची परंपरा केंद्रबिंदू स्थानी असल्यामुळं आणि आपल्या या परिसरामध्ये शुद्ध अशा प्रकारचा परमार्थ जो या संत महापुरुषांनी आपल्याला दिला, जो परमार्थ आपण करीत आहोत, जी निष्ठा आपल्या बेटांच्या प्रती आहे, ती निष्ठा म्हणजे या सर्व महापुरुषांचा आशीर्वाद आहे. गुरुदेव नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच आश्रयाने आपण सर्व हे कार्य करीत आहोत. आपण एक सेवक म्हणून कार्य करीत आहोत. करून घेणारे ती आहे. साळुंकी मंजुळ फुलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मंजूळ जरी वाणी असेल तर ती मंजूळ वाणीच्या पाठीमागे एक शक्ती आहे. ती शक्ती असते परमार्थाची. ती शक्ती असते साधू संतांच्या महात्म्यांच्या आशीर्वादाची. आणि संसारी माणसाला अशा आशीर्वादाची आवश्यकता असते, नाहीतर संसारात लोक भरकटतात. बर का, पूर्वीच्या आणि आजच्या विचारांमध्ये जो फरक झाला ना, पूर्वी बागायत क्षेत्र नव्हतं, लोक सुखी होते. आता पैसा आला व्यसनी झाले. व्यसनाधीन झाले तर पैसा आला की काहीतरी सुचतं. ज्याला परमार्थाचे संस्कार असेल तो परमार्थ करतो, पण ज्याला परमार्थाचे संस्कार नसतील तो व्यसनाधीन होतो आणि वाहवल्या जातो. आणि म्हणून संसारी माणसाला परमार्थाची जास्त आवश्यकता आहे. साधू संत तर परमार्थातच असतात, त्यांचं 24 तास सतत तेच चालू आहे. सततम कीर्तयन्तो मामिदं तस्य देवताः नमस्सन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत त्या परमात्म्याचं ध्यान, सतत त्या परमात्म्याचं चिंतन, रात्रंदिवस. जागृती स्वप्नेषु शुक्ती नाडवी, जागृती स्वप्नेषु शुक्ती नाडवी. पाहता रूपानंद साधवे, पाहता रूपानंद साधवे. पांडुरंगी मन रंगरी, पांडुरंगी मन रंगरी. जागृती स्वप्न सुषुप्ती नाढवे. जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन. त्या गोपी सुद्धा तिन्ही अवस्थेत भगवंताचं चिंतन करीत होते. झोपेमध्ये सुद्धा स्वप्न, परमार्थ करणाऱ्याला स्वप्न देवाचेच पडतात. काही लोकांना काही स्वप्न पडतात.
एक मनुष्य म्हणला, महाराज काय करावं, फार कशाचे कसे स्वप्न पडतात, तसे स्वप्न का पडतात? जशा प्रकारचं आपण चिंतन करतो तसे स्वप्न पडतात. परमात्म्याचे चिंतन करणाऱ्याला परमात्म्याचं स्वप्न पडेल, नाही का? स्वप्नामध्ये भगवत दर्शन होतं ना हो. भगवत दर्शनाचे 3 प्रकार आहेत. स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नामध्ये भगवत दर्शन तुकाराम महाराज नाही का, बाबाजीने स्वप्न येऊन तुका याला अनुग्रह दिला आणि बाबाजी चैतन्याने स्वप्नात दर्शन दिलं तुकाराम महाराजांना. स्वप्नात साक्षात्कार झाला ना हो. काही स्वप्न जागृत असतील खरे ठरतात, त्याला स्वप्न जागृत असं म्हणतात. काही लोक जागा असताना स्वप्न पाहतात, त्याला जागृत स्वप्न म्हणतात, नाही का? जागा असताना स्वप्न पाहत नाही का? एक मनुष्य स्वप्न पाहत होता जागा असताना. भीक मागून आणायचं, उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचा, भला मोठा माठ टांगून ठेवायचा. त्या माठाला पाहून विचार करतो, जर दुष्काळ पडला तर या पिठाचे फार पैसे होतील म्हणलं. किती पैसे होतील? मनाशीच विचार करतो, एखादी शेळी येईल ना त्या पैशात, एक शेळी घेऊन टाकू, 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील. शेळीची जात फार विचार कुठे तोंड घाली ठेवायच्या, ते विकून टाकू म्हणायचे. 2 जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल. 30 रुपये भाव मिळाला तर 1200 रुपये होतील ना. मग 600 रुपये खर्चात गेले, 600 राहिले. महिन्यात झाले 18,000. 18,000 जर दुधाचे मिळायला लागले, लग्न करायला काय होते? कोणी मुलगी दिली ना आपल्याला, लग्न करून टाकू. मग पत्नी घरात मुलं बाळ होतील, मी सकाळी सकाळी गाईचं दूध करीत असेल, तेवढ्यात पोरग पळत पळतील. पोरग म्हणेल, पप्पा पप्पा मम्मीनी बोलावलं. मी म्हणेल, चल तुला समजत नाही का मी काम करतो म्हणून. तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचं भांडण होईल. मला असा राग येईल, तिला अशी लाट मारेल. अशी लाट मारली, मडक्याला सारं पिठच पिठालं. बघा हे स्वप्न, याला जागृत स्वप्न म्हणतात. जाग असताना स्वप्न पाहणार. त्याच्याबद्दल एक वाक्य येतं, गणपतवाणी विडी पितांना चावायची नुसती काळी, आणि मनाशीच म्हणायचा की मी या जागेवर बांधेन माडी. गणपतवाणी विडी पितांना चावायची नुसती काळी. विडी घ्यायला पैसे नाही, काळीच चावायचा. तात्पर्य अशा प्रकारे स्वप्न पाहणारा याला जागृत स्वप्न म्हणतात. दुसरं झोपेत पडलेलं स्वप्न. झोपेत अनेक स्वप्न पडतात, पण जशी आपल्या अंतःकरणाची वृत्ती असेल तशा प्रकारचे स्वप्न पडतात. भक्ताला स्वप्नात सुद्धा भगवान दिसतो. तुकाराम महाराजांना स्वप्नात संत भेटले. सापडले वाटे जाता सापड विले वाटे जाता गंगा स्नाना मस्तक येता जाणार देवीला. मी गंगा स्नानाला चाललो होतो, रस्त्यात गाठलं. स्वप्न सांगता बरं तुका महाराज. आणि डोक्यावर हात ठेवला, हो बेटा मेरा चला बन जाओ, निकालो दक्षिणा. डोक्यावर हात ढळून निकालो दक्षिणा. भोजना मागती तूप पावशेर, पडेला विसर स्वप्न माझी. पावशेर तूप मागितलं, दक्षिणा मागितली ना. पावशेर तूप म्हणजे काय? इथं पावशेर तूप शब्दाचा अर्थ होतो चित्त. कारण तूप म्हणजे काय? तूप म्हणजे दुधाचं सार आहे. दुधाचं दही केलं, मंथन केलं, लोणी झालं, लोणी कढवलं, तूप झालं. आता प्रक्रिया थांबल्या, तिथून पुढे तुपाचे पदार्थ करता येतील. म्हणजे दुधाचं सार म्हणजे तूप. तसं या शरीराचं, देहाचं सार म्हणजे अंतःकरण. या अंतःकरणाचे 4 भाग केले शास्त्रकारांनी, मन बुद्धी चित्त अहंकार. त्यामध्ये 4 पैकी 1 मला दे चित्त दे. म्हणून या ठिकाणी पावशेर तूप याचा अर्थ चित्त असा होतो. परमार्थात चित्त महत्वाचं आहे. देवा कारणे भावत स्वात, देवा कारणे भावत स्वात, द्यावे न लगे भारत भिक्का, द्यावे न लगे भारत भिक्का. Jai Jai Jai
जीवा कारणे भाव दसमात द्यावे नरगे भानसे मित्र झाले एकचित्त तरी बहुती एवढ्यासाठी नका करू आता हात का काही नरगे एका भावाची करा झाले एकचित्त तरी भाऊ चित्त मला सांगतात खूप पाऊस म्हणजे चित्त मागितलं तात्पर्य स्वप्नात हे सगळं घडलं पण तुकाराम महाराज स्वप्न जागृत असते खरं ठरलं ना आम्ही जागृतपणे स्वप्न पाहतो पण ते स्वप्नच राहून जातात कधी साकारच होत नाही काही स्वप्न पाहतात ते उलटच घडतं काहींचं काय प्रारब्ध असेल ना काय अपयश शेतीमध्ये सुद्धा अपयश नेमकं जे पीक केलं एक तर ते पावसाने जातं नंतर भावच नाही कांदे केले 1000 रुपये विकले नंतर झाला 3000 भाव झाला लॉस बरं काही गरज नव्हती अडचणही नव्हती टाकली कुठेही गेलं तरी नुकसान राजकारणामध्ये ज्या पार्टीत गेला ते पार्टी पडलीच कायम पार्ट्या बदलवतो पण नेहमी पडलेलंच पार्टीला कधी कधी असतं ना काय जीवनामध्ये काय कधी कोणाला यश येतं कोणाला अपयश येतं परंतु परमार्थ करणारा कदाचित संसारात अपयशी ठरू शकेल तुकाराम महाराजांना कुठं संसारात यश आलं दुष्काळ याटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्नान्न करता मेली अन्नान्न करता करता तुकाराम महाराजांच्या एका पत्नीचा मृत्यू झाला ना अशा प्रकारे संसाराची अवस्था असेल पण परमार्थामध्ये उच्च स्थिती होती अशा उच्च स्थितीमध्ये परमार्थ करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज होते म्हणून त्यांना सर्वत्र भगवान दिसत प्रत्यक्ष भगवान त्यांच्या समोर आहेत त्या गोपींना तर सर्वत्र भगवान दिसतो बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती सर्वदृष्टी दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दिरे देखती त्या भेदार हरीच्या रूपे सासुरे माहेर सासू सासरा दिर देखती त्या भेदार हरीच्या रूपे
बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. ही भक्ताची परिपक्व अवस्था. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसा जावतला भाव मनोनी भक्ता माझी रावो ज्ञानिया तुझी. माझे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. हे समस्त ही श्री वासुदेव अशी प्रतीती ज्याला आलेली आहे याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. त्या गोपींना आहे म्हणून त्या गोपी त्या परमात्म्याला ओळखून भक्ती करतात. विचार करावा. परमार्थ हा विचार करण्याचा विषय असतो. काही लोक जीवनात कधी विचार करीतच नाही. काहींचा स्वभाव खूप सांगण्यासारखं आहे. लोक एवढं सांगितलं तेवढंच करणं. एकाला सांगितलं गळ्याला वरच्या मधल्यावर जाळीत होता, माणसं पाहून केर टाक बरं का. त्याने काय तो केर घेतला आणि बसला माणसाची वाट पाहत. माणसं पाहून केर टाक म्हटल्यानंतर माणसाची वाट पाहत बसला आणि आला एक म्हणून दिलं त्याच्या अंगावर टाकून. झाली नव्हती तक्रार. तो आला मग काय तुमचा गडी म्हणले खुशाल माझ्या अंगावर केर टाकला. का रे तर करत नाही का? लोकांच्या अंगावर केर टाकत असतं का? तुम्ही तर सांगितलं माणसं पाहून केर टाका. कधी कधी बुद्धी लावला की स्वतःची स्वतःची बुद्धी न लावणारे लोक असतात. एक मुलगा होता, भोळा होता. त्याला एवढं काही व्यवहार ज्ञान नव्हतं, भोळा होता. पण झालं लग्न वगैरे, परिस्थिती चांगली होती. भोळा जरी होता तरी दिली एखाद्या माणसाने लग्न, मुलगी दिली, झालं लग्न. पण त्याला आई बाबांनी समजून सांगितलं, अरे बाबा आता तू शहाणासारखं वाग, असं वेळासारखं वागशील तर लोक काय होतील तुला. आता तू लग्न झालंय तुझं, पाहुणे आरावळे गेल्यावर एकमेकांशी बोललं पाहिजे, बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, विचारलं पाहिजे तुम्ही काय करता, तुमचं नाव काय आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुम्हाला मुलं बाळ किती आहे, अशी चर्चा केली पाहिजे. आपण एकमेकात बसलं पाहिजे ना. त्याला असं समजावून सांगितलं. तो गेला सासरी. सासरे बुवा त्याला घ्यायला आले आणि उतरल्याबरोबर विचारलं, सासरे बुवा आपलं नाव काय? त्या सासऱ्याने डोक्याला हात लावला. मुलीचं लग्न होऊन अजून 2 महिने झाले, तिला नाव लक्षात नाही, मुलीचं वाटवच म्हणतात. एवढं बोलून तर थांबला नाही. आपलं शिक्षण काय झालंय हो? सासऱ्याला माझ्या शिक्षणाचं काय काय सांगतं तुम्हाला? याच्यामध्ये सांगितलं, तुमचं लग्न झालंय का? अरे बाबा माझं झालं म्हणून तुझं झालं ना. तुम्हाला मुलं बळ किती? एक घातली तुझ्या मळ्याला म्हणले. आता व्यवहार ज्ञान नसेल तर अशा प्रकारचे कृती होत असते. आणि म्हणून व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो बुद्धीची कुशाग्रता असावी आणि वेळ प्रसंग कळावा. आणि कुठलीही गोष्ट व्यवहार करीत असताना तोही जाणून करून आणि कळून करावा. तसा परमार्थ सुद्धा जाणून करावा, परमार्थ कळावा आणि मग करावा. त्या गोपीने परमात्म्याला ओळखलेलं होतं. हा परमात्मा कोण आहे? तव धाम धाम तप्त जीवनम कविभिरीतं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं सुविगणन्ति ते भूरिदाशरा जयति दीपिकं ब्रह्मनावजा जयति इंदिरा शश्वतस्त्रिये. गोपीगीतामध्ये भगवंताच्या कथेला विशेष महत्व का दिलं त्यांनी? त्या गोपी रात्रंदिवस भगवंताच्या कथेत आहेत, भगवंताच्या चिंतनात आहेत. मश्चित्तामद्गत प्राणबोधयंत परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति शरणं दिच.
त्या परमात्म्याच्या चिंतनात रमतात. परमात्म्याच्या स्वरूपाचं सतत चिंतन आहे. परमात्म्याची कथा रात्रंदिवस या त्रिविध तापाने होरपडलेल्या जीवाला मुक्त करणारी परमात्म्याची कथा आहे. पण काय या कथेमध्ये वास्तविक तो परमात्मा निराकार आहे, याही त्या गोपी जाणून आहेत. त्या गोपी म्हणतात कृष्णा मी तुला ओळखते. काय ओळखते? तू नंदेश्वरीचा नाही आहे, मग कोण आहेस? अखिल देही नाम अंतरात्मद्रो, प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा तू आहेस. नकल गोपिका नंदनो भवान, अखिल देही नाम अंतरात्मद्रो, विघ्न साधिनो विश्वगुप्तहि, सखौ देवान शाश्वतांगुमे. नखल गोपिका नंदनो भवान, तू नंदेश्वरीचा नसून अखिल देही नाम अंतरात्मद्रो, प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा तू आहेस. पण हे जाणूनही त्या गोपी सांगतात जरी तू प्रत्येकाच्या देहामध्ये असला तरी आम्हाला निर्गुण उपासनाची आवश्यकता नाही, सगुण रूपाने तुम्हाला हवाय. तुकाराम महाराज सांगतात ना, मी भक्त तू देवैसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवैसे करी, दावी रूप मद गोपी कारणा, ठेवू दे चरणावरी माता. ही भक्ती आहे, हा भक्तीचा आनंद आहे आणि तो आनंद घेणाऱ्या गोपी आहेत. ज्या परमात्म्याने सर्व विश्व ब्रह्मांड निर्माण केलं, हे ब्रह्मांड आपोआप तर निर्माण झालं नाही ना, आपोआप काही होत असतं का? जगतामि नो करता कुलाले ना घटा चित्रकारं विना चित्रं सुधः एव भवेत्तदा. जगताचा करता कोणी नाही म्हणाल तर कुंभाराशिवाय घट असू शकत नाही, चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही, तसं परमात्म्याशिवाय जगत असू शकत नाही. मग दिसत का नाही? एकदा एका राजाने मंत्रिमंडळाची सभा घेतली आणि मंत्र्यांना प्रश्न विचारला. सांगितलं देव आहे का? हो म्हणले आहे. आहे तर दाखवा. एका मंत्र्याने सांगितलं 8 दिवसात तू देव दाखव, नाहीतर तुला फाशीवर जावं लागेल. 8 दिवसाची मुदत. मंत्री घाबरला ना, तू आहे कसं काय म्हणला? आहे म्हणत दाखव, नाही नसेल दाखवते तर फाशीवर जा. घरी गेला, काय करावं सूचना, इकडं तिकडं फिरला, अनेकांना विचारलं, काहीच उत्तर सुचेना. 7 दिवस 7वा दिवस उगवला, त्याला वाटलं उद्या फाशीवर गेल्याशिवाय पर्याय नाही. रडत बसला आणि त्याचा गडी होता. त्या मंत्र्याकडे कामगार होता, त्याने विचारलं साहेब तुम्ही फार चिंता दिसते तर मला काय अडचण आहे? आतापर्यंत तुम्ही मला काही लपवलं नाही माझ्यापासून, मला सांगा काय अडचण असेल तर, काही मला मदत करता आली तर करीन. तुम्ही मला आयुष्यभर सांभाळलंय, तुमच्या नोकरीच्या पैशावर मी जीवन जगतोय, माझे काही करता येईल तुमच्या करता? तुला काय सांगू बाबा, तुला काय कळणार आहे, तू काय करणार त्याच्यामध्ये? सांगितलं काही वेळेला छोटे छोटे लोक मोठं मोठं कामं करून जातात बरं. एकदा अशी पाईपलाईन करायची होती. पाईपलाईन होती, नदीतून होती, आणि आता पाईपातून वायर कसं घालायचं, सगळे इंजिनियर चिंताक्रांत झाले तर काय करायचं. एक म्हणलं मी सांगतो आयडिया. म्हणले काय? काय नाही, वायर उंदराच्या शेपटीला मध्ये उद्या द्यायचं करून. तर पळत पळत गेलं म्हणले वायर त्याच्याबरोबर. आणि आयडिया सोपीच आहे म्हणजे, इंजिनियरचं डोकं काम करीना. एकदा अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या काही इंजिनियर्स लोकांना असा प्रश्न पडला, हे प्रदूषण कसं रोखता येईल? आईस्क्रीम वगैरे खायचं असतं ना, ते प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लोक आईस्क्रीम खातात आणि ते प्लास्टिकचं असं ते फेकून देतात, त्यामुळे प्रदूषण वाढतं. हे प्रदूषण आपलं टळलं पाहिजे, याच्याकरता आपण काय करू शकतो? असे मोठे मोठे इंजिनियर बसले, त्यांचं डोकंच काम करीना, प्रदूषण थांबवायकरता काय करावं. तिथे एक चपराशी होता, त्याला मी सांगतो. म्हणजे काय? म्हणजे एक पर्याय. म्हणजे काय? तुम्ही जो आईस्क्रीम देणार ना, तो अशा वस्तूमध्ये द्यायचा की तो खायचा पदार्थ असला पाहिजे. मग आईस्क्रीम खाल्ला की आईस्क्रीम बरोबर ते खाऊन टाकायचं, म्हणजे प्रदूषण संपलं. त्यानं ही आयडिया खूप चांगली आहे. त्याला तुझं नाव काय? त्याचं नाव तर मिस्टर कोण.
अरे का अरे म्हणून तो कोण मध्ये काय देतात ना तो आईस्क्रीम, त्याला कोण म्हणलं, ते कोण नाव का पडलं, हा कोण नावाचा तो माणूस होता आणि त्याची ती एक आयडिया होती. कधी कधी बघा छोटे छोटे लोक असतात हो. आपण फोन करतो, फोन करताना काय म्हणतो, काय म्हणतो एकमेकाला, हॅलो हॅलो म्हणतो ना. हा हॅलो शब्द कोणाला माहिती का? हे हॅलो जे आहेत ना, ज्याने फोनचं संशोधन केलं त्याच्या बायकोचं नाव आहे हॅलो. सगळे लोक लागले हॅलो म्हणायला, माहिती नाही हॅलो कोण. आणि मग समय सूचकपणा ज्याला असेल तो छोटा मनुष्य असेल तरी तो मोठं कार्य करू शकतो. काही वेळेला मोठे लोक जे काही करू शकत नाही. आमचे भक्त आहेत, व्यवहाराने जरी साधारण दिसत असतील पण विचाराने ज्यांचे उंच विचार आहेत. या गोपिका सुद्धा फार ज्ञानी होत्या, गोपींची ज्ञानोत्तर भक्ती होती. उद्धवासारख्या ज्ञानाला ज्या गोपिकांच्या पुढे फेल व्हावं लागलं अशा त्या गोपी आहेत. उद्धवाचं ज्ञान तुच्छ झालं त्या गोपींच्या समोर. उद्धवाला सुद्धा त्या गोपी ज्ञान देतात. मधुबकेतो बंधो मा स्पृशांग बातम्या कोच्या विलित माला कुंकुम भरणा. भ्रमरगीत बघा, या भ्रमरगीतामध्ये त्या गोपींनी उद्धवाला उपदेश केला, जगाला उपदेश करणारा उद्धव. पण उद्धवासारख्या ज्ञानाची बुद्धी जिथं कुंठित होते. तात्पर्य मी सांगत होतो, हे जगत ज्या परमात्म्याने निर्माण केलं असा प्रश्न उपस्थित झाला. त्या राजाने सांगितलं 8 दिवसामध्ये उत्तर द्या, नाहीतर फाशीवर जावं लागेल. तो मंत्री चिंताक्रांत होता, तो गडी होता. मला सांगा, मी छोटा माणूस आहे पण काही मदत करता येईल तर करतो. सांगितलं राजाने असं सांगितलेलं आहे, देव दाखव नाहीतर फासावर जावं लागेल. तो गडी म्हणला माझ्यावर सोपं आहे, मी करतो. तू सांगतो, फक्त तुम्ही सांगा तुम्ही काय प्रश्न विचारला, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गडी देऊ शकतो. मला काय प्रश्न विचारलं मी नाही देऊ शकत, मला द्यायची गरजच नाही, माझा गडी देईल. 8वा दिवस उगवला, राजाची सभा भरली. मंत्री आला, राजाने मंत्र्याला प्रश्न विचारला, देव दाखव नाही तर पाशीवर जा. त्याने सांगितलं माझा गडी आहे, त्याला विचारा प्रश्न. त्याच्या गळ्यात सांगितले, बघ तुझ्या मालकाबरोबर तू सुद्धा फासावर असेल, तुझं उत्तर देत आलं नाही तर. नाही म्हणले साहेब मी उत्तर देण्याकरता देत आलोय. सांग दाखव देऊ. त्याला ग्लासभर दूध आणा. दूध आणलं ग्लास मध्ये, 1 चमचा आणा. चमचा आणला आणि त्या दुधामध्ये तो चमचा घालून बसला. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला तर चमचा घालवतो दुधामध्ये. राजाने विचारला, अरे काय तू मूर्ख आहे का काय, अर्ध्या तासापासून दूध मागितलं आणि चमचा घालवतोय. आणि मला समजा मी देव दाखवतो, ती एवढी तुला डोकं नाहीये, चमचा कशा करता घालवतोय. नाही म्हणे मी याच्यात तूप शोधतोय. जर तूप लागत होतं मग तूप का नाही मागितलं, दूध का मागितलं. नाही मी या दुधात तूप शोधतोय. दुधात तूप नाही का, हो दुधात तूप आहे. पण दुधात तूप आहे पण असं चमच्याने दूध आल्यावर तूप मिळत असतं का. मग काय करावं लागेल, अरे बाबा त्या दुधाचं दही करावं लागेल, त्या दह्याचं मंथन करावं लागेल, मग तूप निघेल ना. हा मग मला तेच सांगायचं ना, जसं दुधात तूप आहे पण ते दिसत नाही, तसं जगात परमात्मा आहे पण तो दिसत नाही, तो दिसण्याकरता प्रक्रिया आहेत. तसं दुधातून तूप काढण्याकरता दही करावं लागेल, मंथन करावं लागेल. त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करावी लागेल. जर तुम्ही भगवंताची भक्ती केली तर तुम्हाला भगवान दिसू शकतो, असा कोणी बोटाने दाखवू शकणार नाही. कारण तो परमात्मा मनवाच्या दिद तुझे हे स्वरूप, मनवाच्या दिद तुझे हे स्वरूप, मनवाच्या दिद तुझे स्वरूप, मनवाच्या दिद तुझे स्वरूप, मनवाच्या दिद तुझे हे स्वरूप, मनवाच्या दिद तुझे स्वरूप, मनवाच्या दिद
भक्ती केली. मग भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. भक्तीच्या मापाने त्याला मोजता येतं. कारण तो निराकार जरी असला तरी तो भक्ता करता सगुण होतो. सगुण साकार असणारा परमात्मा हेच महाराज या ठिकाणी सांगतात. हे विश्व ज्याने निर्माण केलं असा असणारा निराकार परमात्मा आणि गोकुळात प्रगट झाला यशला आई म्हणून हाक मारतो प्रथम चरणामध्ये. मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप. हो विश्वाचा जेता म्हणे यशोदेशी माता. हे विश्व ज्याने निर्माण केलं तो विश्वाचा जनिता आहे. हे विश्व निर्माण करणारा परमात्मा. कारण आपोआप तर विश्व झालेलं नाही. कुंभाराशिवाय घट असू शकत नाही. चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही. त्याप्रमाणे कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. तो करता कोण आहे? तो गोकुळात प्रगट झाला. तोची गोकुळात होन या गोपाळ म्हणे मी तो बाळ यशोदेशी. तोच गोकुळात होय गोपाळ. गोपाळ झाला तो. यशोदेचा बाळ झाला नव्हता. वास्तविक तो ब्रह्मांड नायक आहे. हे यशोदेचं भाग्य. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणारा यशोदा तृप्त करीत आहे. यशोदेचं भाग्य. कृष्णाला बोलायला शिकवणार यशोदा आहे. चालायला शिकवणार यशोदा आहे. यशोदेने बोट धरलं. कृष्णाला चालायला शिकवते. चल 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 कृष्णा. बाजे की जना के प्रेमिया. 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 प्रेमिया बाजे प्रेमिया बाजे. बाजे प्रेमिया. पैजनिया बाजे पैजनिया. बाजे की जना के 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 पैजनिया. मात यशोदा चलना सिखावे. यशोदा चलना सिखावे. कुंगलिया अपने लेकर कुंगलिया. बाजे की जना के पैजनिया. 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 माता यशोदा चलना सिखावे हाथ में लेकर. कृष्णाचं बोट धरून यशोदा चालायला शिकवतो. मीरा के प्रभु गिरधर नागर है तिन लोगों के धनिया.
जो त्रैलोक्याचा धनी आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे, विश्वाचा मालक आहे, त्याला यशोदा चालवते. हे यशोदेचं भाग्य आहे. विश्वाचा जनिता महेश्वरेचे माता, विश्व निर्माण करणारा परमात्मा जेव्हा यशोदेला आई म्हणून हाक मारतो, काय त्या यशोदेचं भाग्य असेल. अशा पुत्राची माता होण्याचं भाग्य यशोदेला मिळालं, इतर गोपींना नाही मिळालं. म्हणून तर ब्रह्मदेवाने जेव्हा गोपाळ वासर चोरून नेले, तेव्हा भगवान परमात्मा गोपिकांच्या घरी गोपाळ बनून राहिले. एकदा ब्रह्मदेवाला संशय आला. काय संशय आला? गोपाळांच्या समेत कृष्ण परमात्मा गोपाळांचं उच्चिष्ट खात आहे हे जेव्हा ब्रह्मदेवाने पाहिलं, तेव्हा ब्रह्मदेवाला संशय आला. उच्चिष्टमपि चामिद्यं भोजनं तामसप्रियं. उच्चिष्ट भोजन हे तमोगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताच्या जवळ तमोगुण नाही, भगवंताच्या जवळ सत्वगुण असतो. शुद्ध सत्वगुण संपन्न असणारा भगवान स्वतःचा सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण मिळलेले षडगुण गोंडे रत्न जळित तुझा श्याम सुंदरा शोभविरे. कान्होबा तुझी भोगडी चांगली, कान्होबा तुझी भोगडी चांगली, तुझी भोगडी चांगली, तुझी भोगडी चांगली. स्वागत श्रीरानंद मिळूनी शुद्ध सत्व गुण विणली, षडगुण गोडे रत्न जडित तुझा श्याम सुंदरा शोभली तुझी. आनंद मिळवणे शुद्ध सत्वगुण मिळालेले षडगुण गोंडे रत्न जळित तुझं श्याम सुंदरा. हे प्रभू, तुझी गोमुळे शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे, याचा अर्थ भगवंताच्या जवळ तमगुण नाहीये. आणि उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनं तामसप्रियं. भगवंत सांगतात तमोगुणी माणसाला उच्चिष्ट भोजन आवडतं. भगवंताजवळ जर तमोगुण नाही आहे, मग भगवान गोपाळांचं उच्चिष्ट खातो कसा? ज्या अर्थी कृष्ण गोपाळांचं उच्चिष्ट खातो त्या अर्थी कृष्ण भगवान असू शकत नाही, असा संशयाला ब्रह्मदेवाला. पण ब्रह्मदेव विसरला, रामाने नव्हतं का शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. बघ, रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली तर राम काय भगवान नव्हते का? पण ब्रह्मदेव विसरला आणि ब्रह्मदेवाने गोपाळ वासर चोरून नेले बरं का, परीक्षा पाहण्याकरता. भगवंताने म्हटलं, ब्रह्माजी बेटा पहचानो नहीं तेरे बाप हूं. अरे ब्रह्मा जी, चमत्कार के बिना नमस्कार नहीं होगा, अब दिखाता हूं चमत्कार. जेवढे गोपाळ वासर ब्रह्मदेवाने चोरून नेले ते सर्व गोपाळ वासर भगवंत बनले. नवीन गोपाळ वासर भगवंताने निर्माण केले. ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. त्या वर्षभराच्या काळामध्ये गोपिकांच्या जवळ गोपाळांच्या रूपाने भगवान होते, गायींच्या जवळ वासराच्या रूपाने भगवान होते. यशोदा गायीचं दूध दोहन करीत असताना कृष्णाला, आई मला भूक लागली, यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. यशोदे घराकडे जा मला जेवू घाल. घराकडे जा मला जेवू घाल. साध्या
करून दे मोरणी नाही अळवित गुळासाठी मला जेवढा घराकडे जा मला जेवढा घराकडे जा मला जेवढा आई मला भूक लागली लहानच घे गे उंडा मला भाजून दे गे मोठा भांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवणा घराकडे जा मला आई भूक लागली मला जेवायला घाल यशोदा गाईचं दोहन करीत होते खाली बस कृष्णा आ कर आ केल्याबरोबर कृष्णाच्या मुखात गाईच्या दुधाची धार सोडली धारोष्ण दूध भगवान पितायत गाईने पाठीमागं ओढून पाहिलं गाईने अंबरडा फोडला वासराप्रमाणे बाळाला चाटू लागली ती गाय गाईला वाटलं वासराप्रमाणे स्तनाला मुख लावून जर दुग्ध प्राशन केलं तर किती आनंद होईल आणि मग त्या गायीची इच्छा पूर्ण करण्याकरता वासराच्या रूपाने भगवान गायींच्या जवळ आणि गोपाळांच्या रूपाने गोपींच्या जवळ ही भगवंताची लीला आहे हे आहे प्रेम आणि भगवान परमात्मा प्रेमामुळे भक्ताचा अंकित होतो आणि जसं प्रेम त्याच्यावर कराल तसं प्रेम तो भक्तावर करतो मला द्वितीय चरणामध्ये सांगतो ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित तीव्र इच्छा होती की आळंदीला भव्य असं बांधकाम मठाचं व्हावं
आपल्याला सर्वांना माहित आहे, आळंदी म्हटल्यानंतर बराच काळ आळंदीच्या त्या भांडणामध्ये आपला गेला आणि भांडणामुळे आळंदीची जागा ही नेहमी चर्चेत असायची. कोणीही भेटलं की विचारायचं आळंदीचं काय झालं. गुरुदेव नारायणगिरी महाराज नेहमी चिंताग्रस्त असायचे आळंदीच्या जागेकरता, कारण त्या जागेला कुळ लागलेलं होतं. गावडे परिवार, रामचंद्र महादू गावडे हा मनुष्य कुळ लागलेला होता. कुळाचं आणि संस्थांचं बराच काळ भांडण चालू होतं. 1993 मध्ये खेडच्या कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात गेला होता. 1997 मध्ये पुण्याच्या कोर्टाचा निकाल सुद्धा कुळाच्याच बाजून लागलेला होता आणि ते प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित होतं. 97 मध्ये जेव्हा पुण्याच्या कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात गेला आणि ही बातमी कळल्यानंतर महाराज आजारी पडले होते. महाराजांना चिंता वाटत होती की ही जागा आपल्याला मिळेल किंवा नाही मिळेल. नाही मिळेल तर आपण परमार्थ कुठं करावा, कसा करावा, अशा खूप काही अडचणी आळंदीच्या जागेच्या संदर्भामध्ये होत्या. 2009 मध्ये जेव्हा ही जबाबदारी आमच्याकडे आली आणि मी त्या प्रकरणाचा अभ्यास केला, अनेकांचा सल्ला घेतला, अनेक वकिलांचा सल्ला घेतला, काही रिटायर जज यांचाही सल्ला घेतला की नेमकं आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये. तर बहुतेकांनी सल्ला हाच दिला, याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे तडजोड करणे. कारण अजूनही 25-30 वर्ष 50 वर्ष निकाल लागू शकत नाही आणि पुन्हा निकाल काय लागेल सांगता येत नाही, कारण 2 निकाल आपल्या विरोधात गेलेले होते आणि म्हणून आपण शेवटी तडजोडीचा मार्ग निवडला. काही जागा त्याला पाठीमागच्या बाजूने कबूल केली, दिली आणि मग तो निकाल हायकोर्टात आपण लावून घेतला आणि तिथं कंपाऊंड केलं. आपल्या वारकऱ्यांचे असे हाल व्हायचे की वारकरी जेव्हा दिंडी घेऊन जायचे त्याच्या आधी पाणी सोडलेलं असायचे, ते गावडे पाणी सोडून द्यायचे, चिखलात झोपायचे, खाली कपडे ओले व्हायचे, वरून दैवर पडायचं, वरूनही कपडे ओले व्हायचे. अशा प्रकारचे हाल अपेष्ट आपल्या वारकऱ्यांनी तिथं काढलेले आहेत. आपल्याला वारी तर करावीच लागते, दिंडी तर करावीच लागते. किती दिवस आयुष्यावर असेच हाल करीत राहणार का, हाही प्रश्न. आपण तिथं काही मोरून टाकून जागा उंचावून करून घेतली, कंपाऊंड केलं, पण नगरपालिकेच्या हाती जागा सांभाळणं फार अवघड असतं. परत तिथं आरक्षण पडलं होतं 17 गुंठ्यावर. ते आरक्षण काढलं आपण. आरक्षण काढण्याकरता 3-4 वर्ष गेले. त्यानंतर आता नगरपालिकेची परवानगी घेऊन आपण बांधकामाला सुरुवात केलेली आहे. उद्देश हाच आहे की तिथं आपले वारकरी जेव्हा जातात त्यांना निवारा मिळावा. शहरामध्ये आणि गर्दीमध्ये कुठं राहणार, कुठं थांबणार, थांबण्याची व्यवस्था व्हावी, थंडी वाऱ्यापासून आपलं संरक्षण व्हावं. गुरुदेव नारायणगिरी महाराजांची तीच इच्छा होती आणि गुरुदेव नारायणगिरी महाराजांची इच्छा पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आळंदीला मठ व्हावा. पंढरपूरचा मठ तर झालेला आहे, परंतु तिथं सुद्धा सगळ्या भिंती क्रॅक झालेल्या आहेत. आपण पंढरपूरला गेला असाल, पाहिलं असेल, त्यावेळेला कसं बांधकाम झालंय माहिती नाही, पण तिथे डीप सॉईल असल्यामुळं मुरुम नाही आहेत आणि त्यामुळं पाया कच्चा आहे आणि म्हणून सगळा मठ तो पंढरपूरचा पूर्ण क्रॅक भिंती झाल्या. भविष्यामध्ये पाळावा लागतो का काय अशी परिस्थिती आहे. तर सध्या कशी का होईना आपली व्यवस्था पंढरपुरात आहे, पण आळंदीत व्यवस्था नाही आहे आणि म्हणून आळंदीत ही व्यवस्था व्हावी त्याकरता आणि आपण सर्वांनी योगदान करावं. त्याची जशी क्षमता असेल तसं योगदान आपण करावं. चांगली परिस्थिती असेल आपण चांगलं योगदान करा, कारण शेवटी ही व्यवस्था आपल्या करताच आहे. बेट हे आपलं सर्वांचं आहे, बेट कुठल्या व्यक्तीचं नाही आहे, कारण ती काही व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे. बेटामध्ये जोही काही विकास आहे हा समाजाचा विकास आहे आणि म्हणून आतापर्यंत जी बेटाची विकासाची कामं झाली त्याकरता आपण सर्वांनीच हातभार लावलेला आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण हातभार लावलेला आहेत म्हणून त्या ठिकाणी असे काही कामं होऊ शकले. बेटातलं ठीक आहे, आपण इथं बेटात नेहमी राहतो, इथं कामं चालूच राहतील, परंतु आळंदीचा जो महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या वर्षीपर्यंत कमीत कमी छत व्हावं अशी आपण प्रयत्न करूया. पण त्याकरता योगदानाची आवश्यकता आहे
एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला हे एकट्याचं काम नाही आहे. आणि सर्वांनी जर थोडं थोडं योगदान केलं तर निश्चित काहीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आणि ज्यांनी योगदान आळंदी करता केलं, मग सिमेंटच्या रूपाने केलं असेल, कोणी विटाच्या रूपाने केले असेल, कोणी आर्थिक रूपाने केलं असेल, मी सर्वांना धन्यवाद देतो. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची ही 119वी पुण्यतिथी आहे. 26 तारखेला म्हणजे या 26 डिसेंबरला पुण्यतिथीच्या निमित्ताने पारायणाला सुरुवात होईल. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ 26 डिसेंबर म्हणजेच मार्गशीर्ष वद्य अष्टमी. मार्गशीर्ष वद्य अष्टमी 26 डिसेंबर रोजी पारायणाला सुरुवात होईल. आणि गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहे 1 जानेवारी. 1 जानेवारीला पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने 4 वाजता कीर्तन सुरू होईल. पुण्यतिथीला आपण लवकर यावं. आणि 2 जानेवारीला काला होईल. ज्या ज्या गावाला पंक्ती ज्या ज्या दिवशी दिल्या असतील आपल्याला पत्रिका येतील. ज्या दिवशी आपल्याला पंगत दिलेली आहे त्या दिवशी आपण पंगत आणायची आहे. पंगत असेल, काही जागर आहेत, ज्या गावचा जागर ज्या दिवशी असतो त्या दिवशी जागर होईल, कीर्तन होईल, भजन कीर्तन हरिपाठ काकळा नित्यनेम ज्ञानेश्वरी पारायण हे सर्व कार्यक्रम होतील. सद्गुरु गंगागिरी महाराजांची असणारी 119वी पुण्यतिथी. पुन्हा मी सांगतो 26 डिसेंबरला सप्ताह प्रारंभ, 1 जानेवारीला पुण्यतिथीच्या निमित्ताने 4 वाजता कीर्तन आणि 2 जानेवारीला काला. काल्याचं कीर्तन सकाळी 11 वाजता. सात वाजलेले आहेत, अजून पंक्ती व्हायची. घ्यायचं का वरून? तुम्ही म्हणलं आवरून घेऊ, आम्हाला काही काम नाही आता, चल द्या. काही बाहेरून लोक आलेत ना, त्यांना जायचंय ना. आवरून घेऊ 10-5 मिनिटामध्ये. समस्त ग्रामस्थ वरखेड, रांजणगाव, सिंगी, पिंपरी, महालगाव, आणखी कुठले वायगाव, वक्ती, पानवी परिसरातील पंचकृषीतील भक्तगण, भजनी मंडळ, गायक वादक सर्वच. विश्वाचा देता मनेश्वरी श्री माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे दैसी लागे. भगवान भक्ताचा अंकित असतो. जसं प्रेम त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. हे अथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. वास्तविक तो परमात्मा निष्काम आहे, पण निष्काम असून सुद्धा त्याला कामना निर्माण झाली. परब्रह्म निष्काम तो हा गौरी वारे अंधो कृष्णा नवनीत चोरी, वारे अंधो कृष्णा नवनीत चोरी, वारे अंधो कृष्णा नवनीत चोरी, वारे अंधो कृष्णा नवनीत चोरी. निष्काम असणारा परमात्मा आहे. वास्तविक तो सर्वापासून निराळा आहे, परंतु गोपींनी त्याला चाळा लावला तृतीय चरणामध्ये. निष्काम निराळा, निष्काम निराळा, निष्काम निराळा, निष्काम निराळा.
निष्काम निराळा गोपी लावेला चाळा निष्काम असून त्याला कामना निर्माण झाली तो गोपिकांशी लीला करतो चौरी लीला करतो ब्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणांचोरम श्रीराधिकायामृतचोरम चौराग्रण्यम पुरुषम नमामि भगवान चौरी लीला करू लागले कारण एवढा एणे माझे कवाड उघडिले माझे कवाड दया दुधादे लक्ष देवधन मेले टाका ते एक एक कारण येऊ लागलं यशोदा म्हणती कृष्णा काय उणे का करत असे चोरी किती सांगो तरी नाही कशी हरी तो ऐकत नाही ना तुला रानात गेलं पाहिजे चला गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात 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 भगवान गाई चालू लागले गाई चरता चरता खेळ खेळू लागले चलावळू गाय बैसो जेवढे के डाय बहु गेले वन पाय पिढी झाला शंगाने वार पोटी भोग काय खेळावाजे सुख अवघ्या सोडल्या मोठा आजे तर ही कला गोमटा घ्यारे घ्यारे देवा धर्मा देत पंढरीनाथ मधा घेऊन या करी पेद्यावाटी तो शेतोरी मानवदास किती काळ प्रसाद देतो मध्यभागी बस भगवान बसले होती गोपाळ बसले भगवान काला करतात करूया काला ज्ञानेश्वरा माऊली जय विठ्ठल